पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही। 4 तासात 6 आरोपींना केली अटक। पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा येथे फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडून 6.50 लाख हिसकावले। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने परतवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। पोलिसांची चक्र फिरवली आणि अवघ्या 4 तासात या टोळींचा पर्दाफाश करण्यात आला। या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या घटनेमुळे रेकॉर्डरवर असलेला गुन्हेगार शरद ढोके हा देखील पोलिसांच्या हाती लागलाय। तर आजच्या हे प्रेस ब्रीफिंग जे आहे रिगार्डिंग कालच्या तारखेची जी घटना आहे पोलीस स्टेशन परतवाडा अंडर त्याबद्दल आहे। कालच्या दिवशी 2 जून तारखेला पोलीस स्टेशनला असं इन्फॉर्मेशन मिळाली की विक्टिम सुधाकर राऊत ते चांदूर रेल्वेच्या रहिवासी आहे। त्यांच्याकडून लोकांनी 10 लाख रुपये हिसकावून घेतली असं इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला आम्हाला भेटली। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचे ठाणेदार अधिकारी आणि स्टाफ आणि PILCB त्यांच्या सोबतचे जे टीम्स आहेत त्यांना घेऊन ते वर्कआउट सुरू केली आणि पहिल्यांदा विक्टिमला डिटेलमध्ये ज्यावेळी विचारपूस केली तर विक्टिमनी इनिशियली जे स्टेटमेंट दिली ते बदलून नंतर त्यांनी असं सांगितलं की हे जे पूर्ण घटना जी आहे ते मागचे 2 आठवड्यात सुरू झाली आणि जे विक्टिम सुधाकर राऊत आहे ते त्यांच्या गावातलं त्यांच्या ओळखीचा एक माणूस आहे सचिन ठाकरे म्हणून। त्यांच्या थ्रू विक्टिमची जे संपर्क आहे ते दिलीप राऊत म्हणून अक्यूज्ड सोबत झाली आणि दिलीप राऊतनी विक्टिम सुधाकर राऊतला असं सांगितलं की मी तुमचे जे काही पैसे आहे ते दुप्पट करून देऊ शकतो म्हणून। ते विश्वासात घेऊन सुधाकरना कालच्या दिवशी सुधाकर राऊत आणि त्यांचे मित्र सचिन ठाकरे ते त्यांच्याकडे 10 लाख ते सोबत घेऊन परतवाडाकडे निघाले आणि तिथे पोहोचून दिलीप राऊतनी त्यांनी भेटली आणि नंतर ते तिन्ही मिळून परतवाडा पोलीस स्टेशनचे अंडरला जे त्रिवेणी संगम मंदिर जे आहे परतवाडा चांदूर बाजार ती रोडवर तिथे तिन्ही माणूस गेले आणि नंतर विक्टिमनी काय केली की त्यांच्याकडे जे 10 लाखाचे जे पैसे आहे त्यामधून 3.5 लाख त्यांनी काढली आणि त्यांच्या स्वतःचे जे भाऊ आहे त्यांच्याकडे ठेवून त्यांना परत चांदूर रेल्वेकडे पाठवली। तर विक्टिमकडे आता 6.5 लाख कॅश होता आणि नंतर विक्टिम आणि त्यांच्या ओळखीचे सचिन ठाकरे आणि जे मेन आरोपी जे आहे दिलीप राऊत ते तिन्ही मिळून तिथे मंदिरला ते पूजा आणि अर्चना केली असं सांगून विक्टिमला की हे करणार नंतर जे पैसे आहे ते दुप्पट होणार म्हणून। ते पूजा अर्चना झाली नंतर विक्टिमकडून जे पैसे आहे ते अक्यूजनी मागितले आणि विक्टिमनी इनिशियली नकार दिली म्हणून अक्यूज्डनी काय केली की त्यांच्या सोबतचे जे इतर अक्यूज्ड आहेत त्यांना तिथे लोकेशन म्हणजे टेम्पल जे मंदिर आहे तिथे बोलून घेतली। इतर आरोपी क्रमांक 2 से 8 तिथे 2 से 6 तिथे आला आणि ते टवेरा गाडीला आले आणि ते सगळे एकदा ते आले सगळे आरोपी मिळून विक्टिमला मारहाण केली म्हणजे खापरफुक्याने मारहाण केली आणि नंतर विक्टिम कडे जे 6.5 लाख चे जे कॅश आहे रक्कम जे आहे ते त्यांच्याकडून हिसकून ते तिथून पडून गेले।
अशी हे घटना झाली म्हणून कंप्लेनेंट आणि विक्टिम दोन्ही एकच आहे. ते नंतर टीम्सला सांगितलं. तर टीम्स LCB आणि पोलीस स्टेशनचे जे टीम्स आहे त्यांनी संध्याकाळी पासून ते वर्कआउट सुरू केली आणि उद्यापर्यंत ते वर्कआउट सुरू होता आणि फायनली जे मेन आरोपी जे आहे दिलीप राऊत अक्यूज नंबर 1 तपास नंतर असं मला माहिती पडला की त्यांची जे रिअल नाव आहे ते शरद ढोके म्हणून आहे. बरोबर, शरद ढोके म्हणून आहे आणि ते वरोडच्या रहिवासी आहे. जे दिलीप राऊत म्हणून ते विक्टिमला जे माणूस भेटली आणि त्यांच्या सोबत इतर 5 अक्युज्डला पण आम्ही ताब्यात घेतले आणि अक्युज्ड सोडून जे चारचाकी वाहन गुन्ह्यामध्ये वापरलेली जे टवेरा गाडी जे आहे ती पण रिकव्हर केलेली आहे आणि सोबत एक मोटरसायकल जी अक्युज्डने वापरलेली ते पण जप्त केलेली आहे आणि एकूण आरोपीकडून 5 मोबाईल पण जप्त केली आणि सोबत मोस्ट इम्पॉर्टंटली 5,14,000 कॅश पण रिकव्हर केलेली आहे. तर सगळे मिळून एकूण रिकव्हरी हे गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10,46,000 आताची स्टेटस आहे आणि आता प्रेझेंटली LCB आणि पोलीस स्टेशनची जी टीम आहे ते इतर 2 अक्युज्ड शोधायची कामावर आहे आणि ते इतर उरलेली 1 लाख जवळपासचे जे कॅश आहे 1 लाख ऑड जे कॅश आहे ते रिकव्हरी करण्यासाठी पण ते आता सुरू केलेली आहे, वर्कआउट सुरू आहे. तर हे चांगली डिटेक्शन झाली. त्याबद्दल मी PILCB त्यांचे सगळे टीम आणि PSO परतवाडा आणि त्यांच्या सगळे टीमला शुभेच्छा देतो. त्यांनी कालच्या संध्याकाळी पासून आजच्या उद्यापर्यंत त्यांनी खूपच चांगली वर्कआउट केली आणि फायनली डिटेक्शन आणि